फ्रेंड्स, आजचा जो आपला टॉपिक राहील तो आहे डर्मा सेक्शनमधला एक कॉमन प्रॉब्लेम जो वारंवार बघायला मिळतो आणि उपचार केल्यानंतरही याची रिकरन्सी जी आहे ती वारंवार राहते. पेशंट टी व्हीवर ॲड वगैरे बघून किंवा ओव्हर द काउंटर मेडिकलून जी आहे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन परचेस करून वापरतात, शॅम्पू वगैरे वापरतात, तरी हा आजार परत येतो. मित्रांनो, आजचा मित्रांनो आपला टॉपिक राहील डॅन्ड्रफ, ज्याला आपण कोंडासुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊ की कुठले कारणं असतात जेणे डॅन्ड्रफ जो आहे तो वारंवार जो आहे येतो आणि कुठला पॉसिबली बेस्ट घरगुती उपाय याच्यावर असू शकतात किंवा चांगलं औषध याच्यावर किंवा शॅम्पू कुठला राहील, हा मित्रांनो आजचा टॉपिक राहील. नमस्कार, मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वाडवेकर. तर डिअर फ्रेंड्स, जो प्रमुख प्रश्न आहे इथे की वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू किंवा हेअर ऑइल यूज केल्यानंतरही वारंवार कोंडा का होत असतो. मित्रांनो, याच्यात मेन रिझन जे आहे ती आपली डोक्यावरची त्वचा आहे, ज्याला आपण स्काल्प वगैरे म्हणतो. याच्यात जेव्हाही प्रॉब्लेम होतात, म्हणजे कॉमन प्रॉब्लेम सांगायचे झाले तर सर्वात पहिला प्रॉब्लेम आहे वृक्षता, म्हणजे त्वचेला कोरड पडणं, त्याच्यातनं वारंवार कोंड्याची उत्पत्ती होत असते. दुसरं एक जे कारण बघायला मिळतं मित्रांनो, तो एक फंगसचं असतं, एक प्रकारची बुरशी असते, यीस्ट असते. ती जेव्हाही तिची लागण वगैरे होते केसांमध्ये तर वारंवार कोंडा होत असतो. आता पेशंटचा खूपदा आहे की प्रश्न असतो की आम्ही केस तर वारंवार धुतो, पण मित्रांनो खूपदा असंही होतं की स्वच्छता जी आहे घेतली जात नाही. लेडीज पेशंटही असू द्या किंवा जेंट्स पेशंट असू द्या, किंवा केसांची प्रॉपर निगा घेतली जात नाही. अशा केसेसमध्ये फंगल इन्फेक्शन जे आहे केसांचं झाल्यामुळे, म्हणजे फंगसची लागण जेव्हाही स्काल्पवर होते डोक्यावरच्या त्वचेमध्ये, तेव्हा वारंवार मित्रांनो कोंडा होत असतो. काही शेवटचे कमी जे कारणं आपल्याला मित्रांनो बघायला मिळतात ते असे आहेत की कोणाकोणाची जी स्किन असते डोक्यावरची ती जास्त प्रमाणात ऑइली असते. अशा केसेसमध्येही कोंड्याचे केसेस जे आहे पेशंट तुम्हाला बघायला मिळतात. आणि कोणाला जर सोरायसिसचा त्रास असेल मित्रांनो, किंवा डर्मेटायटिसचा जर प्रॉब्लेम असेल, अशाही पेशंटला कंटिन्यू डोक्यामध्ये खाज येऊन त्यांच्या डोक्यामधून एक पांढऱ्या प्रकारचा भुसा पडतो, जी डेड स्किन असते मित्रांनो, हे पेशंट आजकाल जास्त बघायला मिळतात. तर कुठला उपाय डिअर फ्रेंड्स आपण करू शकतो या सगळ्या कॉमन प्रॉब्लेमवर, डॅन्ड्रफवर म्हणजे कोंड्यावर? तर सर्वात पहिले मी 2 आपल्याला घरगुती उपाय सांगेल मित्रांनो, जे आपण आरामात यूज करू शकतात. आपल्या प्रत्येकाच्या घरात दही असतं, तर आपल्याला ताक लावायचं आहे. म्हणजे ताक जे आहे आपल्याला 1 दिवस शिळं यूज करायचं आहे मित्रांनो. जर ताक असेल आपल्या घरी तर 1 दिवस तिला शिळं करून त्याने आपल्याला नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग हेडवॉश करायचा आहे. म्हणजे ताकाने आपल्याला केस धुवायचे आहे. ताक हे अम्लद्रव्य असल्यामुळे आणि डॅन्ड्रफ जे आहे मित्रांनो याला पूर्ण स्वच्छता काढतं, स्किनला जे आहे नरिशमेंट देण्याचंही काम करत असतं. आणि जी काही स्किन ची आपली डॅमेज झालेली असते मित्रांनो डोक्याची, ती ताकाने बऱ्यापैकी स्वच्छ होते. जर तिथे फंगस असेल, बुरशी असेल, काही प्रॉब्लेम वगैरे असतील मित्रांनो, ते ताकाने पूर्णतः रिपेअर होत असतात डिअर फ्रेंड्स, जेव्हाही आपण हेडवॉश वगैरे करतात ताकाने. तर हा सर्वात पहिला उपाय होता. 1 दिवस शिळ्या ताकाने आपल्याला केस धुवायचे मित्रांनो, ज्यांना वारंवार कोंड्याचा त्रास होतो. सेकंड उपाय मी सांगेल मित्रांनो, तो व्हिटॅमिन सीचा असेल. व्हिटॅमिन सीचा सर्वात रिच सोर्स आपल्या घरात जो अवेलेबल असतो तो आहे लिंबाचा. 1 ते 2 लिंब ताजे आपल्याला कापून त्याचा रस काढून घ्यायचा आहे मित्रांनो. बियाला गाळल्यानंतर जे आहे बोटांनी आपल्याला हळुवारपणे 10 मिनिटांसाठी केसांमध्ये मालिश करायची आहे. केसांची जी त्वचा आहे मित्रांनो त्याच्यात आपल्याला मालिश करायची आहे. लिंबाचा रस आपल्याला जिरवायचा आहे आणि रस 10-15 मिनिटांमध्ये जिरल्यानंतर, मालिश झाल्यानंतर आपल्याला 1 तास त्याला वाळत ठेवायचं आहे, म्हणजे सुकू द्यायचं आहे केसांमध्ये. लिंबाचा रस वाळल्यानंतर, सुकल्यानंतर तुम्ही गरम पाण्याने हेडवॉश करू शकतात मित्रांनो. लिंबू हा शालन करणारा द्रव्य आहे मित्रांनो, स्वच्छ करणारा द्रव्य आहे, व्हिटॅमिन सीने भरपूर आहे. जर काही तिथे मळ वगैरे असतो मित्रांनो, किंवा काही फंगस असते, कुठल्या प्रकारची बुरशी असते, किंवा इतरही जे प्रॉब्लेम वगैरे असतात मित्रांनो, ड्रायनेसचे किंवा ओव्हर ऑइली स्किनचे, जे कोंड्याचं प्रमुख कारण वगैरे आहे मित्रांनो, किंवा सोरायसिसशी रिलेटेड आहे, एक्झिमाशी रिलेटेड आहे, ते लवकर लिंबाने संपत असतात मित्रांनो, किंवा तत्काळ स्वच्छ होत असतात. त्यामुळे लिंबाचा उपायही फार महत्त्वाचा आहे डिअर फ्रेंड्स. असेही काही पेशंट असतात मित्रांनो ज्यांना वारंवार कोंडा होतो. सगळे घरगुती उपाय करून सुद्धा त्यांना वारंवार त्रास होत असतो. त्यांच्यासाठी मित्रांनो हा 3ऱ्या नंबरचा उपाय आहे. जर आपल्यालाही असं असेल तर स्क्रीनवर जे आपल्याला औषध दिसतं आहे ते आपण शॅम्पूच्या रूपामध्ये यूज करू शकतात, आठवड्यातनं 2 वेळा. स्क्रीनवर याचं नाव दिसेल डिअर फ्रेंड्स आपल्याला. औषधाचं नाव आहे कीटो स्टार लोशन. लोशन म्हणजे ॲक्च्युली हा शॅम्पूच आहे, पण याचं नाव कीटो स्टार लोशन दिलेलं आहे. स्क्रीनवर याचा फोटो दिसेल मित्रांनो. आठवड्यातनं 2दा आपल्याला यूज करायचं आहे, अर्ली मॉर्निंग जे आहे, आणि उत्तमरित्या हेअर वॉश केल्यानंतर ड्राय करायचे. आठवड्यातनं 2दा यूज केल्यानंतर ज्याही पेशंटला वारंवार कोंडा होतो त्यांच्यामध्ये फार सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो. व्हिडिओ संपवता मी तेलाचं महत्त्व सांगेल मित्रांनो. तरुण पिढी जी आहे खूपशी ती तेल लावत नाही, किंवा तेल लावायचं जरी म्हटलं तर ते सांगतात की आम्हाला असं ऑइल डॉक्टर रिकमेंड करा जे चिपचिपा नसेल किंवा स्टिकी अजिबात नसेल. तर डिअर फ्रेंड्स, तेलाची महती जुन्या काळापासून याच्यासाठी आहे की पूर्ण जर आपली डोक्यावरची स्किन बघितली तर हे एक प्रकारचं चामडं आहे, आणि चामड्याला जे आहे तेलाची नितांत गरज असते, स्निग्धतेची गरज असते. मुख्य कारण जर वृक्षता सांगितली डोक्याच्या त्वचेची, तर तेल त्याच्यावर फार रामबाण उपाय असतं मित्रांनो. आपण खोबऱ्याचं तेल यूज करू शकतात, किंवा तिळाचं तेल यूज करू शकतात.
आपण लिंबाचं तेल सुद्धा यूज करू शकतात कमी मात्रेमध्ये. लिंबाचं तेल थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याच्यात खोबऱ्याचं तेल मिक्स करून ते तुम्ही लावू शकता जर आपल्याला वारंवार कोंडा होतो. डोक्याला मालिश केल्याने रात्री झोपताना ब्लड सप्लाय वाढतो मित्रांनो स्किनमध्ये. डोक्याच्या त्याला नरिशमेंट होते, केसांची नरिशमेंट होते, केसांची वाढ उत्तम होते आणि त्वचा वारंवार फाटत नाही, कोरडी पडत नाही आणि तेलामुळे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे केसांचे विकार, केसांची जी त्वचा आहे त्याचे विकार होत नाही, बुरशी होत नाही, डॅन्ड्रफ होत नाही, अशी तेलाची मित्रांनो महती आहे आयुर्वेदामध्ये केसांच्या बाबतीत तरी. तर डिअर फ्रेंड्स, हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यात मी आपल्याला वारंवार होणाऱ्या कोंडावर 2 घरगुती उपाय वर एक उत्तम शॅम्पू सांगितला. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि डॉक्टर स्वप्नील वडवेकर हे चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच घंटेचे चिन्ह दाबायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते. डिअर फ्रेंड्स, जर आपल्यालाही त्वचा विकारासंबंधी किंवा कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर आपण जे आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात मित्रांनो. आपल्याला लवकरात लवकर जे आहे रिप्लाय दिला जाईल, तो पण फ्री ऑफ कॉस्ट, विनाशुल्क. तर डिअर फ्रेंड्स, पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपला होस्ट आपली आज्ञा घेतो. धन्यवाद.